अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कदम रडतच अप्पीला म्हणत असतात की अप्पी, आत्तापर्यंत तू कधीच चुकली नव्हतीस, पण आज मात्र तू सगळी कसर भरून काढली. आणि त्यावर रुक्मिणी त्यांना समजावत म्हणते की भाऊजी, तुम्ही तरी अप्पीला असं बोलू नका, एकदा तिची बाजू ऐकून घ्या. मात्र कदम काही ऐकायला तयारच नसतात. ते अप्पीवर खूपच चिडलेले असतात आणि त्यामुळे अप्पी म्हणते की बाबा, तुम्हाला सुद्धा यात माझी चूक वाटते का? आणि त्यावेळी कदम म्हणतात की मला माहिती आहे, तू हे सगळं मुद्दाम आमच्यापासून लपवलं नाही, मात्र तू चुकीच्या माणसाची साथ दिली. ज्या माणसाने एका व्यक्तीचा खून केला आहे, जीव घेतला आहे, त्याला तू वाचवलंस का आणि कशासाठी तेच मला कळत नाही आहे. आणि मग ते अर्जुनला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र सरकारमध्ये पडत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कदम चिडून म्हणतात की दादा, आता तू मध्ये पडू नको, कारण आपला काही संबंध नाही आहे. जर तू परत मध्ये आला ना, तर मी विसरून जाईन की तू माझा भाऊ आहे आणि मग मी स्वतःला थांबवू शकणार नाही. त्यामुळे सरकारांचा नाईलाज होतो, ते पाठीमागे सरकतात. तर स्वप्नील म्हणत असतो की सरकारांनी खूप मोठा गुन्हा केला आहे, त्यांना त्याची शिक्षा व्हायलाच हवी, पण तुम्ही अप्पीसोबत असं वागू नका, तिला आणि अमोलला शिक्षा देऊ नका. आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की दादा, मी तिलाही म्हणतोय की तू चल आमच्यासोबत. मात्र त्यावेळी अप्पी म्हणते की नाही अर्जुन, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही, मी याच घरात राहणार. आणि अप्पीचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अर्जुन आणि कदम तर पूर्णपणे खचूनच जातात. तर अप्पी म्हणत असते की अर्जुन, जर आत्ता मी तुझ्यासोबत आले ना, तर मी हे घर तोडलं असं होईल आणि मला हे पाप करायचं नाही आहे. आणि मग ती कदमांना सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करते की बाबा, तुम्ही तरी समजावा ना अर्जुनला. मात्र कदम म्हणतात की अप्पे, तू मला बाबा म्हणण्याचा हक्क गमावलाय आता. आणि मग अर्जुनही जबरदस्तीने अमोलला अप्पीकडून काढून घेतो आणि तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र अप्पी मोठ्याने ओरडून त्याला थांबवते. ती म्हणते की अमोल तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही, तो माझ्यासोबत याच घरात राहणार. मात्र अर्जुन म्हणत असतो की अमोल माझाही मुलगा आहे आणि ज्या माणसाने माझ्या आईला मारलं, त्या माणसाच्या घरात माझा मुलगा राहणार नाही. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन, तुला माहिती आहे, अमोल माझ्यापासून 2 महिने लांब होता, आता त्याला सगळ्यात जास्त माझी गरज आहे, त्यामुळे तो माझ्याजवळ थांबणार. आणि त्यांचा हा वाद ऐकून शेवटी रुक्मिणी म्हणते की अरे, तुमच्या भांडणामध्ये त्या बाळाची हेळसांड नका करू. आणि मग कदमसुद्धा अर्जुनला समजवतात की आत्ता जे काही घडतंय ना, त्यात अप्पीची चूक आहे, मात्र अमोलला आता सगळ्यात जास्त तिचीच गरज आहे. तुला माहिती आहे ना, आईशिवाय जगणं कसं असतं ते. मग आता तेच दुःख आपल्या अमोलच्या वाट्याला यायला नको. त्यावर अर्जुन म्हणतो की कदम, तुम्ही काळजी करू नका, मी याला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम देईल. पण कदम त्याला समजवतात की अमोल खूप लहान आहे आणि आता त्याला त्याच्या आईची गरज आहे, तू त्याला तिच्याकडेच दे. आणि मग अर्जुनचा नाईलाज होतो आणि मग तो अमोलला अप्पीकडे सोपवतो. मात्र तो अप्पीच्या चेहऱ्याकडे सुद्धा बघत नाही. तो म्हणत असतो की अप्पे, तू खूप चुकीचं वागते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या अमोलला घेऊन जायला परत येईल. आणि मग तो कदमांकडे इशारा करत म्हणतो की अप्पे, तू या माणसाचा विश्वासघात केला आहे, तुला कधीच माफ करणार नाही. आणि मग त्यानंतर अर्जुन आणि कदम तेथून निघून जातात. तर सुजय आणि पियू खूपच खुश होतात. त्यानंतर अर्जुन आणि कदम त्यांच्या शेतावरच्या घरात जातात. त्या घरामध्ये पूर्ण अंधार असतो. अर्जुन लाईट लावण्याचा प्रयत्न करतो, मात्र कदम म्हणतात की नको, अंधारच राहू दे. पण अर्जुन म्हणत असतो की कदम, निदान कंदील तरी लावू द्या. आणि मग तो कंदील लावतो. तर कदम रडतच म्हणत असतात की अर्जा, आत्तापर्यंत मला असं वाटायचं की या जगात भोळा माणूस सगळ्यात सुखी आहे, कारण त्याच्या मनात एक आणि ओठावर एक असं नसतं, तो प्रामाणिकपणे राहतो, प्रामाणिकपणे वागतो. मात्र असं नाही आहे. मला तर आता माझं सगळं आयुष्यच खोटं असल्यासारखं वाटतंय. आणि तुझी आई गेली ना, त्याला कुठे ना कुठे मी सुद्धा कारणीभूत आहे, कारण तेव्हा जर मी दादावर विश्वास ठेवला नसता, तिची नीट ट्रीटमेंट केली असती, तर ती आज आपल्यात असती. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की कदम, जाऊ द्या, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. मात्र कदम म्हणतात की नाही अर्जुन, आज मला बोलू दे.
आणि मग ते रडतच म्हणतात की एकदा तुझी आई मला म्हटली होती की आपण हे सगळं सोडून पुण्याला निघून जाऊ. मात्र तेव्हा मी तिच्यावर खूप चिडलो. तिला सांगितलं की दादा इथे आहे, त्याचं घर इथे आहे आणि त्यांना सोडून आपण कुठेही जायचं नाही. आणि मग तिने पुन्हा कधीच हा विषय माझ्यापुढे काढला नाही. जर मी तेव्हाच तिच्यासोबत निघून गेलो असतो तर ती आज आपल्यामध्ये असती रे. आणि मग ते रडतच अर्जुनला मिठी मारतात. तर अर्जुन मनाशी म्हणत असतो की अप्पे अगं हे काय केलंस तू? आज तू अशी का वागली? जो माणूस आपल्याशी एवढा वाईट वागला त्याची तू बाजू का घेतली? तर दुसरीकडे घरात सगळेजण बसलेले असतात. अप्पी तर पूर्णपणे खचूनच गेलेली असते. तर रुक्मिणी रडतच म्हणत असते की कधीच आपल्या घरात सुख नांदत नाही. देवाला नवस केले, उपास तापास केले, पण तरीही घरात सुख येत नाही. आणि त्यावेळी सुजा म्हणतो की अगाई एवढं करण्यापेक्षा जर या सरकारांना सुधारायला सांगितलं असतं तर आज हे घडलंच नसतं. आणि त्यावेळी सरकार त्याला गप्प बसायला सांगतात. पण सुजय काही गप्प बसत नाही. उलट तो सगळ्यांसमोर सरकारांना वाटेल ते बोलत असतो आणि म्हणत असतो की कधी सांगणार होतात तुम्ही ते सत्य अर्जुनला? शेवटी मलाच सांगावं लागलं ना. आणि त्यावेळी सरकार म्हणतात की अरे हे असं घडेल याचीच मला भीती वाटत होती आणि म्हणून मी गप्प बसलो होतो. मात्र सुजयसोबत रुपाली आणि स्वप्नीलही सरकारांनाच दोष देत असतात. पिऊसुद्धा वाटेल ते बोलत असते आणि मग ती अप्पीलाही बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की अर्जुन भाऊजी जे काही बोलले, जे काही वागले ते योग्यच आहे. पुढे ती असंही म्हणते की सुजयचं आणि माझं नातं कसं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी एवढी मोठी गोष्ट कधीच त्याच्यापासून लपवली नसती. मात्र अप्पीने एवढी मोठी गोष्ट अर्जुन भाऊजींपासून लपवली. तर सुजयसुद्धा मुद्दाम अप्पीला डिवचण्यासाठी म्हणत असतो की शेवटी मला आणि पिऊलाच अर्जाला सगळं काही सांगावं लागलं. आणि ते ऐकून रुक्मिणी रागाच्या भरात त्याच्याच कानाखाली मारते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सुजा रागातच विचारतो की आई काय केलंस हे? तर ती चिडून म्हणते की तू आणि त्या पिऊने हे सगळं मुद्दाम केलं, ठरवून केलं ना? आणि त्यावर पिऊ म्हणते की हो, ठरवून केलं आम्ही हे सगळं आणि आम्ही जे काही केलं ना त्याची आम्हाला लाजसुद्धा वाटत नाही, कारण आम्ही खरं बोललो, कोणापासूनही काही लपवलं नाही. त्यावर अप्पी मध्ये पडण्याचा प्रयत्न करते, पण पिहू म्हणते की तू तर बोलूच नको. या घरामध्ये एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरी अशी वागणूक मिळते आणि याच गोष्टीचा मला राग आहे. जर सरकारांच्या जागी आज सुजय असता तर तुम्ही सगळेजण त्याच्याशी किती वाईट वागले असता. मात्र सरकारांनी एवढी मोठी चूक करूनसुद्धा तुम्ही सगळेजण त्यांचीच का बाजू घेताय? आणि त्यावर अप्पी म्हणते कारण जे काही घडलं त्याला आता 20 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आता आपण बोलून भांडून काही फायदा होणार नाही. मात्र पिऊ म्हणत असते की 20 वर्ष झाली असली ना तरी त्यांनी जे काही केलं आहे ते चुकीचंच आहे. आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की पिऊ आता तू गप्प बस, नाही तर मी तुझ्याही कानाखाली मारेल. आणि म्हणून मग पिऊ आणि सुजय रागातच तेथून निघून जातात. तर रुक्मिणी रडतच म्हणत असते की हा सुजा माझ्याच पोटी जन्माला का आला काय माहीत. तर सरकार म्हणत असतात की ही सगळी माझ्याच पापाची फळं आहेत, माझ्याचमुळे या घराला एवढं सगळं भोगावं लागतंय. तर स्वप्नील म्हणतो की सरकार हे कुठे ना कुठे थांबायला हवं, कारण आता या सगळ्याची झळ तुमच्या नातवाला बसली आहे. आणि त्यावर सरकार म्हणतात की काही झालं तरी मी माझ्या अमोलला याची झळ बसू देणार नाही. त्यानंतर रात्री रुपाली आणि स्वप्नील बोलत असतात. त्या दोघांना अपर्णा पूर्णपणे चुकीची आहे असंच वाटत असतं. आणि मग त्यानंतर तर रुपाली स्वप्नीलला सांगते की आपण सुद्धा हे घर सोडून अर्जुन भाऊजींकडे राहायला जाऊ. आणि ते ऐकून तर स्वप्नीलला आश्चर्यच वाटतं. तो म्हणतो की अगं आपण जर हे घर सोडून गेलो तर आईचं कसं होईल? मात्र रुपाली काही ऐकायला तयारच नसते. आणि बोलता बोलता ती असंही बोलते की जे काही घडलं त्यात अपर्णाची चूक आहे, त्यामुळे अर्जुन भाऊजी जे काही वागलेत ते बरोबर आहे. आणि काही झालं तरी शेवटी अर्जुन भाऊजी आणि बाळ आपल्याकडेच येतील. आणि ते ऐकून तर स्वप्नील तिच्यावर खूप चिडतो. तर ती म्हणते की मला तसं बोलायचं नव्हतं. तर स्वप्नील तिला सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी आपल्याला अर्जुन आणि अपर्णाला एकत्र आणायचं आहे. आणि त्यावर ती फक्त हो म्हणते. तर दुसरीकडे अर्जुन एकटाच अंधारात बसलेला असतो आणि स्वतःशीच बोलत असतो. तर अप्पीसुद्धा रडतच तिच्या खोलीत बसलेली असते, तीसुद्धा स्वतःशीच बोलत असते. अर्जुन म्हणत असतो की अप्पे अगं का वागलीस तू अशी? 2 तासांपूर्वी असं वाटत होतं की आता सगळं काही ठीक झाले, पण अचानक सगळंच संपून गेलं. तर अप्पी म्हणत असते की अर्जुन मला माहिती आहे तू डोक्यात किती राग घालून घेतो ते, आणि म्हणूनच मला हे सगळं तुला सांगण्याची हिंमत होत नव्हती.
पण तू निदान बाळाचा तरी विचार करायचा. तर दुसरीकडे अर्जुनही म्हणत असतो की अप्पे, तू निदान आपल्या बाळाचा तरी विचार करायचा गं. ज्या माणसाने माझ्या आईला मारलं त्याच्या घरात तू आपल्या बाळाला काय संस्कार देणार आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.